नमस्कार मंडळी. तर आता आम्ही जात आहोत मुरुडच्या दिशेने. तर मटण आणण्यासाठी जात आहोत. उद्या पोचता आहे. आमचा पाटील मोला असा ग्रुप आहे. तर गावात असे अनेक ग्रुप आहेत जे मटण बनवतील उद्या आणि मग सगळेजण वाटून घेतील. तर पोचतं म्हणजे एक प्रकारचं जेवण आहे जे आपण करायचं. आता जुनी परंपरा होती. पूर्वी आमच्या आजोबा पंजोबा असेच पोस्ताचं मटणाचं जेवण बनवायचे आणि ज्या ठिकाणी होळी असेल त्या ठिकाणी जाऊन जेवायचे. म्हणजे आम्ही लहान मुलं जायचो, घरातील मोठी माणसं किंवा आमचे पाहुणे रावणे असतील तरी आम्ही त्यांना तिथेच बोलवायचो. तर त्या ठिकाणी असे आनंदाने जेवायचो. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता कसं बरीचसे तरुण मंडळी मुंबईला गेले, बरीचशी लोक मुंबईला राहतात. तर त्यांना जास्त दिवस सुट्टी घेणे परवडत नाही. त्यामुळे जे हे पोस्ताचं जेवण असतं त्यावेळी लोक सुट्टी काढून येतात. तर आता होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी धुलीवंदन असल्यामुळे सुट्टी होती. तर आज सुट्टी आहे बऱ्याच लोकांना, पण तरी लोक पर्यंत जाण्याच्या विचारात आहेत. तर आता जर आम्ही मटण लवकर घेऊन गेलो तर सर्व प्रकारची तयारी करून मटणाचे तयारी करून ते शिजवून मग 12-1 वाजेपर्यंत दुपारी वाटता येईल आणि मग माणसांना दुपारनंतर मुंबईकडे निघता येईल. तर पूर्वीसुद्धा लवकर यावं लागायचं, कारण ज्या ठिकाणी मटण घ्यायचे आहे त्या ठिकाणी बरीच माणसं आलेली असतात. कारण हा पोस्ताचा जो जेवण आहे तो प्रत्येक गावात किंवा प्रत्येक ग्रुपने ठरवायचं आहे ते कधी करायचं आहे ते. पण नॉनव्हेज असल्यामुळे उपवासाचे वार कोणते आहेत या आठवड्यात ते बघावं लागतं आणि तो कधी घेऊ शकत नाही. तर होळी झाल्यानंतर एक 7 दिवसाच्या आत ते पोस्ताचं जेवण उरकायचं असतं. तर आम्ही आता मुरुडला जात आहोत खाटिकाकडे मटण आणण्यासाठी. ना मटण आहे. नमस्कार मंडळी. तर आज आमचा खाण्याचा दिवस आहे. आज धुलीवंदन पण आहे. तर जो मोला असतो आमचा त्या मोल्याचा सकाळी सकाळी मटण आणून त्याची तयारी करून तो नंतर दुपारनंतर सर्वांना वाटला जातो. तर सगळी मंडळी जे मेंबर असतील मोल्याचे ते सर्व सकाळीचे येतात हातभार लावण्यासाठी. म्हणजे सर्व मेंबरनी कंपल्सरी यायचंच आहे असं एक दंडक आहे. म्हणजे कोणी गैरहजर राहायचं नाही आहे. तर सर्वांनी ते करण्यासाठी यायचं आहे. मटण आणलेलं आहे. अरे युट्यूबवर आला, युट्यूबवर आला. कसं वाटतं तुम्हाला आता? घेतल्यासारखं वाटतंय ना? तर हे आमचे दिवेश भाऊ इकडे गमत करतात. परंपरा जपली जाईल आणि अजूनपर्यंत तर मंडळी म्हणजे ही खूप जुनी परंपरा आहे आमच्या. आता पूर्वजापासून हा जो खाना असा म्हणतो आपण तो तयार करत आहे. तुझे आजोबा पंजोबाही करायचे, आमचे आता वडील करायचे त्यानंतर, आणि आम्ही तो सर्व वारसा चालवला आहे. तरुण पिढीने हा वारसा चालवला आहे. जयकुमार हसत आहे. जयकुमार काय बोलते, बरं आहेस ना? तर आमचे अजून काही मेंबर सर्व पोहोचलेले आहेत. 27 ते 28 मेंबर आहेत आमच्या खाण्यामध्ये पाटील मोला. तर इकडे दादा माहिती देत आहेत. काही 33 मेंबर आहेत, चुकून 27 बोललो. तर विक्रोलीवाले जोशात आहेत. दरवर्षी तो मटण मुंबईकरांना यावं लागतं, कारण परंपरा खूप जुनी आहे. तर इकडे आमची महिला मंडळ इकडे हे करते, कांदे कापत आहेत. चहा द्या. चहा घेऊन आले आहेत. मग आम्ही इकडे चहा
क्या फोटो चहा घेतो गरम गरम. कंटेंट चांगला असं कंटेंट चांगला दिसतं काय ब्लॉग मध्ये नाव उकळी दाखवायचं उकळी आली अशी परिस्थितीचे भेटले त्याला महत्व बोल आता बोल तुला बोलायचं आहे ना. आमची बाई माणसं कांदा कापणार परत अख्खा मसाला कुटणार. आमच्याकडे असे मोला तयार होतो की बापे माणसं मटण वगैरे कापणार चढवणार पण आणि बाई माणसं कांदा लसूण वगैरे शिलून तयारी करून देणार. ही आमची परंपरा आहे. चुलीवरती जाऊन भाकरा एक पंगत बसणार मस्तपैकी त्या पंक्ती अनुसार जेवण वगैरे भाकरी बिकरी जो तो आपल्या घरातून भाकरी भात वगैरे आणणार बनवून मोल्यावरती एक पंगत बसून खाणार. ती खरोखर तो आनंद. तर मंडळी मटन कटिंग करून झालेलं आहे. तर सर्व बरेचसे कटिंग साठी बसले होते आणि मटन कटिंग करून घेतलं आहे. हे आमचे आचार्य आहेत. उकलीमध्ये असा मसाला कुठला जातो असा मसाला कुठला मिक्सरला पण फेल पाडणारी उकली युगामध्ये. तर मंडळी मसाला कुटत आहेत. आमचे जयकुमार साहेब एक्सपर्ट आहेत मसाला कुटण्यात. स्पीड बघा त्यांचा तुम्ही. तर हा खोबरा भाजून घेतला आहे. तर मटण शिजवण्यासाठीच हे भांड आहे. त्यांना लाकला घेणं ही परंपरा आहे. आमच्या वहिनी त्या बुंदा घेत आहेत. त्यांना काय म्हणतात वहिनी यांना? लाकणा त्यांना बोलू तर तो बुंदा घेत आहेत भांड्याला. म्हणजे ते भांड खालून लागत नाही करपत नाही आणि मटणही लागत नाही म्हणजे शिजताना ते लागत नाही. आणि आमची काकू इकडं मसाला कुटत आहे. काकू काय होतं बरी आहेस ना? तर हा मसाला घेतलाय. आता इकडे दुसरी काकू आमचे कांदे कापत आहे. मितेश ना आला. गौतम शेठ कांदा कापत आहेत. मटण कापून झाला तर कांदा कापत आहेत. एवढा कांदा कापलेला आहे इकडे. आमचे चौथीपासून अंगणवाडीपासून चौथीपर्यंत जेवण लसूण आहे इकडे. नमस्कार. तर हे आचार्य आहेत आमचे आणि इकडे कांदा शिजायला टाकलाय. निंदा नुसतं कुठाचा ऑटो हे काम देतात. तर मंडळी आमचं आता हे मटण शिजत ठेवलं आहे. आता लवकरच तयार होईल. छान असा सुगंध सुटला आहे. आता काय बोलताय? आपली मोल्याची परंपरा राखलेली आहे. ते आमचे तात्या आहेत. तात्यांचे बाबा त्यांच्या आधीपासूनची ही आमची परंपरा आहे. इकडं आमची रक्ती शिजली आहे. एक तासात होईल का सर्व? आमच्या आचार्य म्हणत आहेत 1 तासात होईल रेडी.
सकाळी पासून सर्वजण मेहनत करत आहेत आणि मटण आणण्यासाठी मुरुडला जातात आमचे जे माणसं आहेत ती, आणि ते खूप लवकर जावं लागतं, म्हणजे रात्री 12-1 वाजताच निघतात ते लोक. तर मंडळी आमचं मटण शिजून झालं आहे. तर तात्या काय कसं का म्हणजे सर्वांनी कशी मेहनत घेतली? भरपूर सगळे मेहनत केली, चांगल्या प्रकारे हे केलं, साथ दिली सर्वही. दरवर्षी आमचा असाच प्रकारचा मटणाचा पोस्त म्हणून चालतं. हां, पोस्त. तर मंडळी पोस्ता हा शब्द आहे त्यासाठी, मला आठवत नव्हतं मगाशी. तर हां, पोस्त, आम्ही पोस्त किंवा खाणी किंवा मोळा म्हणजे असा ते वेगवेगळे शब्द आहेत. तर पोस्त शब्द सर्वांना परिचित आहे. तर तात्या आपल्याला दाखवतील मटण शिजलाय तर ते दाखवते. हा आमचं मटण शिजलेलं आहे. डेग म्हणून याला भांड्या बोलतात. त्या डेगमध्ये सर्व 85 किलो मटण आहे. थोडं झाकण थोडं मटण 85 किलो आहे. ना शिजवलं आमचा कुकबनचा आमचा भाचा. तर हां, ठेव झाकण ठेव. म्हणजे काय आहे? ही रक्ती आहे. काय हा मोळ्याची आमच्या पाटील मोळा म्हणून. आणि हे भांडा आहे काळजी कलेजा बोलतात. हा कलेजा आहे असं ते सांगत आहे. हा कलेजा. तर मंडळी सर्व झालं आहे तयार. आपलं मटण वगैरे शिजलं आहे आणि सर्व मेंबर्सना आता ते वाटायचं आहे. तर वाटताना आता कसं वाटतात ते वजन करून सगळ्यांसारखं वाटतं प्रत्येकीचे. हां, मटण वजन करून दिलं जातो, म्हणजे तराजूत वजन करतात आणि प्रत्येकाला सारख्या प्रमाणात दिला जातो. मापात पाप नको अशी भावना त्यामागे आहे. हां, आणि ती उत्तम आहे की सर्वांना वजन करून देतात. तर तात्याचा भाचाच आला होता आचारी म्हणून मटण शिजवण्यासाठी. तर चंद्रकांत ठाकूर असं त्यांचं नाव आहे. तर हां, तर मंडळी जी मटण शिजवण्याची रेसिपी होती ती त्यांची होती, त्यामुळे मी ती इथे दाखवत नाही. ती रेसिपी काय होती, मटण कसं शिजवलं, काय केलं ते त्यांचं स्वतंत्र त्यांच्या ब्लॉगवर तुम्ही बघू शकता. किंवा जर व्हिडिओ त्यांचा ब्लॉग नसेल तर ते त्यांची रेसिपी असल्यामुळे आणि ते कुक असल्यामुळे मी ते इथे दाखवत नाही. पण आता मटण शिजलं आहे आणि त्याचा वाटपाचा मी मग तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. तर मंडळी हा होळीचा अंगार आणला आहे. तर तो होळीचा अंगार विभूती बोलतात किंवा अंगार आहे. नाव तुझे नावला काय? पाटील कंपनीचा ब्लॉग. पाटील मोठा नाव आलंय, मोठा लावतो. तर मंडळी जे मेंबर आहेत त्यांचे नंबर प्रमाणे भांडी लावत आहेत. नर्मदा मंगेश म्हात्रे, अनंत जनार्दन म्हात्रे, तर जे मेंबर आहेत त्यांची भांडी लावत आहेत नंबर प्रमाणे. गणपत मोरे, हो सोम कांबली घेतात काय? सोम कांबली तर मंडळी आता मटणाचं आटप चालू झालंय. हा तराजू आहे आणि तराजूतून प्रत्येकाला वजन करून दिलं जातं. तर आता 2 किलोचं माप टाकलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाची वाढपी 2 किलो आहे. घासाचं 15 मिनिटाचा
उचलता नाही गेला का विषय काय माहितीये मटण सरत तिकडे दिवेश हो बारीक फायबरच्या पण मेहनत किती करते होडी बनवायला शिकला तो बाबा फायबरची असो नाही तर लाकडाची जो एकदा व्हिडिओ जाऊन बघा काय माहिती पडतं ते इथून गेलं जाऊ आपण सगळी जण एकदा व्हिडिओ जा मग माहिती पडेल. तर अशा प्रकारे लिस्ट असते अशा प्रकारे आणि लिस्ट प्रमाणे प्रत्येकाचं नाव घेऊन त्याप्रमाणे वाढपी दिली जाते. तर आता पुढची वाढपी आहे दिवेश लक्ष्मण कांबली. त्यांचा भांडा आहे आणि त्या त्यांच्या भांड्यात ती वाढपी त्यांची टाकलेली आहे. रमाकांत म्हात्रे काय नाव आहे? रमाकांत नारायण म्हात्रे. तर आता माझा वाढपी आले माझी मंडळी. अंकित लक्ष्मण वारगे मटण आलेला आहे. झाले. सगळ्यांना भूक लागले भाकऱ्या थंड झाल्यात मटण गरम आहे खायचं आहे आता फुल गरम आहे थंड झाली परत भाकऱ्या बनवायला घ्या बायानो. आतिश कांबली सांगत आहेत की मटण गरम आहे आणि भाकऱ्या थंड झाल्या. बायाला बोलू भाकऱ्या बनवायला घ्या. तर ते आता घरी गेल्यानंतर खायचे आहेत. तर मंडळी आता हे अर्धा किलोचं माप टाकलं आहे. म्हणजे सुरुवातीला 2 किलोचं टाकलं होतं आणि आता अर्धा किलोचं टाकलं आहे. 80 किलो मटण आणलं होतं. तर मटेरियल्स आहेत म्हणजे अंदाजे 2.5-3 किलो मटण प्रत्येक मेंबरला येईल. 2.5-3 किलो मटण असं एक अंदाज आहे. आता रक्ती वाटत आहेत. काय बोलायचं आहे? मस्त आहे रक्ती मस्त आहे असा आमचा अंकित सांगत आहे आम्हाला इकडे. अंकित नाही काय नाव आहे याचा? तर हे रक्ती वाटत आहे. जाऊ नको ना आज हा घरी मंडळी मटण भेटलं आहे. तर या सर्वांनी जेवायला आमच्या पोस्ताचं जेवण. तर पूर्वी पाहुणे वगैरे भरपूर यायची पोस्ताच्या जेवणासाठी पण आता सर्वांची धावपळ असते त्याच्यामुळे कोण पाहुणे वगैरे आता आले नाही. पण तुम्ही या जेवायला. तर आता सर्व झालंय. मी आता थोड्या वेळाने जेवतो आणि मग निघतो मुंबईला जाण्यासाठी कारण दुपार होऊन गेली आहे. 4 वाजले असतील बहुतेक. तर मला रोहाला जायचं आणि तिथून ट्रेन पकडणार आहे म्हणजे 5:30ची ट्रेन आहे. तर मिळालं तर चांगलं आहे नाहीतर मग थोडं लेटच होईल पाहिजे. तर मुंबईलाही वाट बघत असणार की मटण कधी येणार आहे ते. तर तुम्हाला जर होळीचे मी 3 व्हिडिओ टाकलेले आहेत 3 भागात. जे आमच्या धोणकार गावची परंपरा आहे जी कशी होळी वगैरे सण कसा साजरा करतात ते आणि हा पोस्त. तर हा पोस्त पण होळीच्या दिवसातच पकडला जातो. नॉनव्हेज असल्यामुळे वार कोणता आहे ते बघतात. मंगळवार किंवा बुधवारी घेतला जातो आणि साधारणपणे मंगळवारीच हा पोस्त केला जातो.
कारण दुसऱ्या दिवशी बुधवारी बरेच जणांचे उपवास नसतात. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.